सन्माननीय शशिकांतजी शिंदे, विधान परिषद सदस्य. सभापती महोदय, राज्याच्या अर्थसंकल्पाच्या चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी मी उभा आहे. त्यांना नियम माहित नव्हता. सभापती महोदय, आज राज्याच्या अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना राज्याचे अर्थमंत्री, या राज्याचे उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर अर्थ खात्याच्या राज्यमंत्र्यांनी विधिमंडळात आणि विधान परिषदेमध्ये हा अर्थसंकल्प सादर केला. मनीषा कायंदे कितीला बोलायला उभे राहिला? खरं म्हटलं तर किती वाजेपर्यंत बोलले? मागच्या कालावधीमध्ये कोरोनाची महामारी असताना जनतेच्या आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं शिवधनुष्य महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून उचलणं, आर्थिक तुटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना फार अवघड होतं. गेल्या 2 वर्षामध्ये या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या राज्याच्या जनतेच्या माफक अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून करण्यात आला. 100% अपेक्षा पूर्ण होतील अशा प्रकारची मी वल्गना करणार नाही, परंतु सामान्य जनतेला आणि लोकांना अपेक्षित असलेला जो अर्थसंकल्प या ठिकाणी देण्यात आला, याबद्दल मी आघाडी सरकारचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. मी फार विस्तृतपणे बोलत असताना एवढंच एक उदाहरण म्हणून देईल की केंद्रामध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये खासदारांचा असलेला विकास निधी सुद्धा थांबवण्यात आला होता, पण राज्यामध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये असलेला आमदारांचा विकास निधी हा वाढवण्याचा इतिहास सुद्धा या महाराष्ट्र राज्याने करून दाखवला. 3 वर्ष खासदार निधीला बंधन होतं, परंतु राज्य शासनाने विकास निधी करण्याच्या संदर्भातून आमदारांना काम करण्याच्या निमित्ताने फार चांगल्या प्रकारचा हा निर्णय घेतला आणि बऱ्याच लोकांनी ही अपेक्षा सुद्धा व्यक्त केली आणि विश्वास सुद्धा दाखवला. मला आठवतं गेल्या 20-25 वर्ष आम्ही या विधिमंडळामध्ये काम करत असताना दर 2 वर्षांनी आमदार विकास निधी वाढावा म्हणून आम्ही सर्वजण मागणी करायचो. कधी 50,000, कधी 1 लाख अशा अपेक्षा करत असताना 50 लाख कधी वाढेल अशी अपेक्षा असायची. पण भविष्य काळामध्ये सुद्धा आदरणीय अजितदादा असतील, शंभूराजे देसाई असतील, त्यांनी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सध्याची महागाई आणि सर्व पाहता युक्रेनचा आणि आता रशियाचा वार चालू आहे, मग लोखंडापासून अनेक त्या ठिकाणी असलेले महागाईचे उच्चांक गाठत असताना येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आमदार विकास निधीला मदत करावी आणि वाढ द्यावी अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी सदनामध्ये मी करतो. सभापती महोदय, मागच्या कालावधीमध्ये जर आपण बघितलं, एक नव्हे अनेक संकट या राज्यावर आली. कोरोनाचं महाभयंकर संकट होतं. मी टीका करणार नाही, पण केंद्राने किती मदत केली, राज्याने किती मदत केली, केंद्राने आपल्याबद्दलचं, महाराष्ट्राबद्दलचं प्रेम किती आखडतं घेतलं. मगाशी गुजरातचा विषय निघाला. गुजरातमध्ये उद्योग का वाढतायत, इथे का वाढत नाही. शेवटी ज्याच्या हातामध्ये सत्ता असते त्या सत्तेचा उपयोग करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो. देशाचे पंतप्रधान असतील, त्या आपल्या राज्यामध्ये त्या निश्चितपणाने चांगल्या प्रकारचा विकास व्हावा, गुजरात राज्य प्रथम क्रमांकावर यावा अशा प्रकारची अपेक्षा करणं मी चुकीचं म्हणणार नाही. पण दुर्दैवाने महाराष्ट्रातला आणि मुंबई शहराचं सुद्धा महत्व कमी करण्याचा जेवढा प्रयत्न होतो, त्याबद्दल मला या ठिकाणी खंत व्यक्त करावीशी वाटते. मुंबईतल्या अनेक व्यवसाय
अगदी हिरे बाजारापासून अनेक व्यवसाय या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न होतो. मग गुजरातमध्ये असलेलं औद्योगिक हब उभं करण्याचं ज्यावेळेला स्वप्न देशाच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री ज्यावेळेला सांगतात, त्या मुंबईच्या आर्थिक असलेल्या या महानगरीमध्ये ज्याचं सर्वात जास्त राज्यातलं उत्पन्न या मुंबई शहरातून या देशामध्ये जातं, त्याचं महत्व कमी होतं का याच्या प्रकारची सुद्धा चिंता मला या ठिकाणी वाटत असताना मी मंत्री महोदयांना सांगेल की मुंबईच्या असलेल्या सर्व सुविधाला सुद्धा आपण त्यांच्यासारखं प्राधान्य देऊन मुंबई सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पेक्षा जास्त मोठं बाजारपेठ करण्याचं आव्हान या तुम्हाला अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी उभं करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे सर्व करत असताना कोरोनाच्या कालावधीमध्ये अगदी लसीकरणापासून ते अगदी सर्व गोष्टी पोहोचवण्यापर्यंत, देण्यापर्यंत, सुविधा देण्यापर्यंत राज्य सरकार कुठेही कमी पडलं नाही याचा मला उल्लेख करावा लागेल. निधी या ठिकाणी देत असताना ज्याचा उल्लेख केला की फक्त तरतूद कागदावर केली गेली पण प्रत्यक्ष पैसे त्या खात्याला मिळाले नाही अशा प्रकारचा ज्यावेळेला उल्लेख केला जातो. प्रवीण दरेकर साहेबांना हल्ली शिवसेनेचा अचानक आजच कसा पुळका आला मला खरं आश्चर्य वाटायला लागलं. कधी पुळका आला? जर पहिलं एवढं प्रेम दाखवलं असतं तर आमची आघाडीच झाली नसती. नाही, मी सांगतो तुमच्या मनामधला हेतू सांगतो. आनंद आहे. मग चौकशा सगळ्या थांबवा म्हणजे आपोआप प्रेम तुमचं दिसून येत. परंतु काय चाललंय? दरेकर साहेबांनी आजच एकदम प्रश्न काढला. हे मगाशी तुम्ही एका कॅबिनेटमध्ये कुठला निर्णय कसा घेतला गेला आणि एका विकासकाला कशी मदत केली. आमची सोयरीक जरा बघत जातात, जरा तुम्ही काळजी घेत जा त्याची. पण मला एक सांगावंसं वाटतं की आज आपण हा सगळा विषय काढत असताना दरेकर साहेब की निधी वाटपाच्या संदर्भातला आणि खर्च करण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामधला शेवटी कामकाजाचा हा परिणाम असतो. मग राष्ट्रवादीला झुकतं माप दिलं, मग ह्यांना दिलं नाही. आपण किती प्रयत्न करा, तुम्ही जेवढे आमच्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करता तेवढी महाविकास आघाडी मजबूत होते असं सध्या तरी आम्हाला सर्वांना विश्वास आहे. आणि त्या पद्धतीने महाविकास आघाडीची आता कुठेही काही हालचाल होणार नाही. आपण स्वप्न पहा. मला माहित नाही पण मी एक उदाहरण सांगतो. मला असं कळलं, खरं खोटं माहित नाही, पण मला असं कळलं की मध्ये केंद्रामध्ये काही लोक आपली गेली होती आणि सरकार पाडायच्या बाबतीमध्ये नियोजन करण्यासाठी बसले होते. तर आपल्या श्रेष्ठींनी सांगितलं की आपण हे काय सरकार पाडण्याच्या भनगडीत पडू नका. कोरोनाची परिस्थिती आहे, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये त्यांना या ठिकाणी अनुभव चांगला आहे, त्यांना हे सरकार चालवून द्या. कोरोनाची परिस्थिती संपल्यानंतर आपण त्या ठिकाणी निश्चितपणाने सरकार पाडण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारची चर्चा आमच्या कानावर आली. खरं खोटं मला माहित नाही, परंतु मी आज अभिमानाने सांगेन की कोरोनाच्या कालावधीमध्ये या सरकारने सर्व सुविधा आणि कोरोनाच्या लढ्यामध्ये लागणाऱ्या सगळ्या यंत्रणा अर्थसहाय्य करण्याचं काम सगळ्या राज्यांचं मी स्पर्धा म्हणून सांगणार नाही, पण महाराष्ट्र राज्याने 100% करून दाखवलं. केंद्रातल्या कोणी किती आरोप करून द्या, निवडणुकीच्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होतात. महाराष्ट्रामध्ये कोरोना देशामध्ये पसरला सांगितला गेला, पण मी आपल्याला सांगू इच्छितो त्यावेळेला आपण केलेल्या केंद्राच्या दिरंगाईमुळे हा कोरोना पसरला गेला असा थेट आरोप मी या ठिकाणी करत असताना एवढंच सांगेल की महाराष्ट्राने या राज्यामध्ये असलेल्या गरिबांना सुद्धा मदत करण्याचा प्रयत्न करून या कोरोनामध्ये असलेल्या अडकलेल्या लोकांना सुद्धा अगदी शिवभोजन थाळीपासून अन्नधान्य पुरवण्याचा सुद्धा निश्चय नियम बाजूला करून केला. हा इतिहास सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. आणि म्हणून हे सर्व करत असताना सभापती महोदय दुसऱ्या वेळा लगेच चक्रीवादळ आलं, अतिवृष्टी आली. एक संकट नाही, सातत्याने काही ना काहीतरी या महाराष्ट्रावर संकट येत होतं आणि त्यावेळेला सर्वांकडून मागणी होत होती. त्यावेळेला सर्व मागणीला पूर्तता करण्याचा प्रयत्न माझ्या महाविकास आघाडी सरकारने केला आणि मग
त्यावेळेला असलेली घरं पाण्यामध्ये गेली. या ठिकाणी असलेली सगळी मदत जी जाहीर केली होती ती सगळी ती मदत देण्याचा प्रयत्न 100% या महाविकास आघाडीने केला, याचा सुद्धा उल्लेख मला या ठिकाणी करावा लागेल. सभापती महोदय, ज्यावेळेला एखाद्या वेळा अचानक संकट येतं, अचानक तरतुदीमधले 10-20 हजार कोटी रुपये द्यावे लागतात, तेव्हा त्याचं समतोलपणा राखण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून करावं लागतं, याचा उल्लेख मला या ठिकाणी करावा लागेल. आणि म्हणून आदरणीय अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी गेल्या काही वर्षापासून जे काही ह्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारचा असलेला आर्थिक बोजा आणि आर्थिक गाडा जो चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न केला, त्याला निश्चितपणाने त्याचं कौतुक किंवा त्याचा इथं अभिमानाने उल्लेख करणं गरजेचं आहे. सभापती महोदय, हे सगळं करत असताना बऱ्याच लोकांनी या ठिकाणी चर्चा केली. ज्यावेळेला आम्ही अपेक्षा व्यक्त करतो, शेतकऱ्यांच्याकडून काही अपेक्षा पाहिजे, विरोधी पक्ष मागणी करतो, त्यावेळेला आर्थिक तरतूद आणि तुटीचा अर्थसंकल्प कशा पद्धतीने वाढवावा याचं सुद्धा नियोजन करणं फार गरजेचं असतं. दारूबद्दल बरंच बोललं जातं. खरं म्हटलं तर महसूल वाढीच्या संदर्भामध्ये दारू विक्री हा पर्याय होऊ शकत नाही. अनेक राज्य अशी आहे की महसूल वाढीच्या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना, कालच बघा भाजपच्या नेत्या माजी केंद्रीय मंत्री उमा भारती या स्वतः मध्य प्रदेशमध्ये दारूबंदीचा निर्णय घ्यावा म्हणून स्वतः जाऊन दारूच्या दुकानामध्ये त्यांनी हल्ला केला. हे सत्यता सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय. याचाच अर्थ असा होतो की राज्याच्या उत्पादन वाढत असताना, महसुलीची तूट भरून काढत असताना, एका बाजूला आपण उद्योगपतींना सवलत दिली म्हणून सांगता, दुसऱ्या बाजूला विकासकांना सवलत दिली म्हणून सांगता. आपण त्या ठिकाणी सांगितलं मगाशी सभापती महोदय, मुद्रांक शुल्क सवलतीच्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी उल्लेख केला. दरेकर साहेब, प्रामाणिकपणाने सांगावं, राज्याच्या उत्पादनाची तूट भरून काढायची असेल तर या ठिकाणी उत्पन्नाचं सूत्र पण आपण सांगायला पाहिजे. टीका करण्यापेक्षा या ठिकाणी आपण कसं उत्पादन वाढू शकतो त्यासाठी सूचना, मी तुमच्या प्रश्नाच्या मी नंतर माझ्या अपेक्षा व्यक्त करणार आहे. सभापती महोदय, विरोधी पक्षाने त्यावेळेला राज्य सरकारच्या असलेल्या तुटीच्या संदर्भामधला सुद्धा विषय सांगणं गरजेचं होतं, मार्ग सांगणं गरजेचं होतं, तरतुदी सांगणं गरजेचं होतं. आज या राज्यामध्ये मला आठवतंय की एकनाथ खडसे ज्यावेळेला मागच्या वेळा महसूल मंत्री होते तेव्हा त्यांनी आम्ही विरोधी पक्षात होतो, पण त्यांनी एक प्रस्ताव आणला होता. सरकारचं आर्थिक उत्पन्न, कारण सरकार 50,000 कोटीच्या वरती कर्जबाजारीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज काढावं लागतं अशी परिस्थिती होती. त्यावेळेला त्यांनी एक प्रस्ताव आणला होता की भोगवटा क्रमांक 2चा 1 करायचा, शासकीय जागा ज्या आहेत त्या करताना नियमित करताना उत्पन्न वाढवण्यासाठी अशा प्रकारचा कायदा करण्याचा प्रस्ताव त्यांनी त्या ठिकाणी आणला होता. आणि सभागृहामध्ये सांगितलं होतं की उत्पन्न वाढवायचं असेल आणि सरकार स्वतःच्या ताकदीवर उभं राहायचं असेल तर तशा पद्धतीने या सरकारचा महसूल जर वाढवायचा असेल, उत्पन्न वाढवायचं असेल तर भोगवटा क्रमांक 2चा आणि 1चा कायदा करणं गरजेचं आहे. सभापती महोदय, त्यावेळेला हा कायदा आणणारा काय होता मला आठवत आहे की नवी मुंबईचे माजी मंत्री गणेशजी नाईक यांनी सुद्धा एक प्रस्ताव आणला होता की आमच्या नरिमन पॉइंटच्या समोरच्या बाजूला समुद्रामध्ये भराव करावा आणि तिथे परत एकदा भराव करून एक मुंबई उभी करावी आणि तिथली जमिनीचा विक्री करून या महाराष्ट्राच्या आर्थिक घडीला कुठेतरी या ठिकाणी व्यवस्थितपणा चालना मिळावी, अशा प्रकारचे प्रस्ताव सुद्धा या सदनामध्ये आणि मंत्रिमंडळामध्ये चर्चेला आणले होते. आणि म्हणून ज्यावेळेला कोरोनाच्या कालावधीमध्ये सामान्य माणूस भरडला गेला नव्हता, सभापती महोदय, त्यावेळेला सामान्य माणसाबरोबर उद्योगपती आणि विकासक असतील किंवा कोणी, मग तो कुठल्याही क्षेत्रात असो, तो पूर्णपणाने अडचणीत आला होता. त्याला त्या ठिकाणी चालना देण्यासाठी केंद्राने सुद्धा सवलती दिल्या आणि राज्याने सुद्धा सवलती दिल्या. आणि ते करत असताना या ठिकाणी मुद्रांक शुल्काच्या बाबतीमधला निर्णय झाला. काही महिन्यापुरती मार्च अखेरपर्यंत आपण ही सवलत देत असताना आपण जर रेकॉर्ड बघितलं तर सर्वात जास्त विक्री आणि खरेदी त्यावेळेला त्या कालावधीमध्ये झालं. याचा उल्लेख मुद्दाम या ठिकाणी मी आपल्याला सभापती महोदय करतोय. आणि हे करत असताना आपण मगाशी सांगितलं टोल नाक्याच्या बाबतीमध्ये मी आपल्याला विनंती करणार आहे आणि अभिमान आहे
म्हणजे ज्या वेळा या ठिकाणी नितीन गडकरी साहेब केंद्रातले मंत्री झाले आणि महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये एक चांगल्या प्रकारचं रस्त्याचं जाळं उभं केलं, ह्या अभिमानाने उल्लेख करावाच लागेल. प्रचंड प्रमाणामध्ये निधी मिळाला, टोल लागला. त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की टोल लावल्याशिवाय या ठिकाणी प्रगती होऊ शकत नाही. तशा प्रकारचा टोल लावण्याचा निर्णय घेतला. माझं साधं उदाहरण आहे, मी असेल किंवा अनेक मंडळी आम्ही खेड शिवापूर वगैरे या ठिकाणी येतो, आणेवाडीच्या टोल नाक्यावरून येतो. ज्या रिलायन्सला आपण या ठिकाणी काम दिलं, त्या रिलायन्सने काम करत असताना सभापती महोदय निकृष्ट दर्जाचं काम केलं, अनेक अपघात झाले, परंतु आजपर्यंत ते काम पूर्ण झालं नाही. पुण्याच्या असलेल्या काउन्सिल हॉलमध्ये सुद्धा सगळ्या लोकप्रतिनिधींनी नितीन गडकरी साहेबांकडे विनंती केली होती, या पुण्याच्या आणि बँगलोरच्या रस्त्याच्या संदर्भातला निर्णय घ्यावा आणि तोपर्यंत टोल आकारणी करू नये. परवाच्या दिवशी हायकोर्टामध्ये आम्ही निर्णय दिला. सरकारच्या वतीने असं सांगण्यात आलं की आम्ही आता टोल कॉन्ट्रॅक्ट कंपनीला देत नाही, सरकार स्वतः वसूल करत आहे. दुर्दैव एवढंच आहे की कोणी तिथे असला तरी त्या संदर्भामधला निर्णय करताना टोल माफी करण्याचा किंवा टोल बंद करण्याचा प्रयत्न करत नाही. हे तर सुविधा नव्हत्या, कुठल्याही प्रकारच्या वर्षानुवर्ष झालेल्या कराराच्या व्यतिरिक्त सुद्धा लांबत गेलेलं हा काम होतं, तरी सुद्धा टोल वसुली करण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. माझी आजही इथं मंत्री महोदयांना विनंती आहे, केंद्राचा जरी प्रश्न असला तर राज्याने याच्यामध्ये हस्तक्षेप करून काही करून या असलेल्या खेड शिवापूरच्या आणि आणेवाडीच्या लोकांचा जोपर्यंत रस्त्याचा प्रश्न पूर्णपणाने होत नाही तोपर्यंत टोल माफी करण्याच्या संदर्भातला निर्णय सुद्धा आपल्याला घ्यावा लागेल. सभापती महोदय, या सर्व चर्चेमध्ये आपण जर बघितलं की सरकारच्या माध्यमातून आपण या सर्व गोष्टीच्या काम करत असताना शेतकऱ्यांच्या बाबतीमधले निर्णय दोन चांगले झाले असं माझं मत आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीमधला निर्णय घेत असताना 50,000 नियमित कर्ज भरणाऱ्यांना तुम्ही कधी देणार म्हणून सातत्याने तक्रार होत होती. अजितदादांनी आणि त्या ठिकाणी सरकारच्या वतीने सांगितलं होतं की ज्या वेळा आमची आर्थिक व्यवस्था त्या ठिकाणी मजबूत होईल किंवा आर्थिक व्यवस्था स्थिर होईल त्यावेळेला निश्चितपणाने या शेतकऱ्यांच्या संदर्भातला निर्णय घेतला जाईल. त्यावेळेला सातत्याने टीका केली गेली, परंतु कालच्या असलेल्या या अर्थसंकल्पामध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्याच्या बाबतीमधला निर्णय सरकारने घेतला, त्याचा मी निश्चितपणाने या ठिकाणी अभिनंदन करेन. एवढ्या पुरतच नव्हे तर भूविकास बँकेचा प्रश्न अनेक ठिकाणी होता. भूविकास बँकेचा प्रश्न करत असताना त्यांची प्रॉपर्टी विकली गेली, पण 950 कोटी रुपये फक्त कर्मचाऱ्यांचे फक्त देणी द्यायचं अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं आणि अनेक लोकांची मागणी होती. उपसा सिंचन योजना होत्या. या सर्व योजनेच्या संदर्भातला निर्णय करताना शेतकऱ्यांच्या वर असलेला भूविकास बँकेचा जो शिक्का होता तो उठवण्याच्या बाबतीमधली मागणी होती आणि त्याचा सुद्धा निर्णय कालच्या या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आला. मला खात्री आहे की वीज बिलाच्या बाबतीमध्ये सारखी तक्रार आहे. एका बाजूला एसटी महामंडळ असेल, एका बाजूला वीज महामंडळ असेल, त्या सर्वांच्या असलेला आर्थिक सहाय्य केल्याशिवाय ही महामंडळ व्यवस्थित चालू शकत नाही. ही वस्तुस्थिती आपल्या समोर असताना मी आपल्याला विनंती करणार आहे की या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या वीज महामंडळाच्या आणि शेतकऱ्यांची वीज कपातीच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेता येईल याच्या बाबतीमधला निर्णय घेण्याच्या बाबतीमधल्या सूचना केलेल्या आहेत. आपण काही योजना जाहीर केल्या. माझी विनंती आहे सरकारला की आपण वीज सवलत देत असताना जो नियमितपणे वीज भरतोय त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या असलेल्या वसुलीच्या मध्ये जी थकबाकी असेल त्यात काय सवलत देता येते का, त्यांच्या व्याज दरामध्ये काय सवलत देता येते का, याच्याबद्दलचा निर्णय सुद्धा आपल्याला निश्चितपणाने घ्यावा लागेल. सभापती महोदय, हे सर्व करत असताना आज या ठिकाणी पंचसूत्रीच्या माध्यमातून या राज्य सरकारने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम, वेगवेगळ्या प्रकारचा निधी, वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न आपल्याकडे केलेला आहे. या संदर्भामध्ये मराठी भाषा असेल, महाराष्ट्र भवन असेल, अनेक कामं करण्याच्या बाबतीमधला निर्णय त्या सरकारच्या माध्यमातून घेतला गेला. आपण सांगितलं, खरं म्हटलं तर संभाजी महाराजांची त्या दिवशी पुण्यतिथी होती. त्या दिवशी त्या असलेल्या पुण्यतिथी दिवशीच मला वाटतं की सरकारच्या वतीने संभाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल आणि त्यांच्या असलेला या परिसराचा विकास करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला. अनेक गड किल्ल्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. अनेक गड किल्ल्यांना संरक्षण देत असताना सभापती महोदय, मी आपल्याला एक विनंती करणार आहे. मला वाटतं शंभूराजे देसाई आपण सातारमधल्या,
संगम माऊलीच्या इथं या असलेल्या स्मारकाचं, तिथल्या असलेल्या समाधी स्थळाचा विकास व्हावा आणि त्याचबरोबर या असलेल्या संगम माऊलीमध्ये जसं नाशिक मधल्या असलेल्या त्र्यंबकेश्वर सारखं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक त्या ठिकाणी येत असतात आणि तिथं दशक्रिया किंवा वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक कार्य होत असतात. खरं म्हटलं तर तिथे चांगल्या प्रकारचं तिथं आलेल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांना धर्मशाळा आणि तिथं त्या प्रकारचे कार्य किंवा तिथले धार्मिक कार्य करण्यासाठी वेगळ्या प्रकारची तिथं तरतूद करणं गरजेचं आहे. आज ते रेतीत मातीत त्या ठिकाणी तो कार्यक्रम करत असतात आणि मला कल्पना आहे की तिथं शाहू महाराजांपासून अनेक लोकांच्या त्या ठिकाणी स्मृती आणि तिथं समाधी स्थळ आहे. त्यांचा विकास करण्याचं नियोजन मला वाटतं आपण मागच्या वेळेला जाहीर केलं होतं. त्याच्या संदर्भामधला निर्णय घेणं पण फार गरजेचं आहे. आणि म्हणून हे सर्व करत असताना सभापती महोदय आज वेगवेगळ्या प्रकारचं काम करत असताना मगाशी सांगितलं मेट्रोचं काय झालं. आज 3 जलवाहतूक, दळणवळण आणि त्याच पद्धतीने मेट्रोच्या संदर्भातला निर्णय सुद्धा या सरकारच्या माध्यमातून घेण्यासाठी निधी उपलब्ध करण्याचं आश्वासन या तिन्ही बाजूला देण्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं. त्याचा त्यांनी उल्लेख केला. निधी देत असताना केंद्र सरकारने आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमानाने या मेट्रोचं जाळं उभं करण्यासाठी हे सरकार पूर्ण होईल याची मला निश्चितपणाने खात्री आहे. आणि ते करत असताना एकच विनंती फक्त मी मंत्री महोदयांना करणार आहे, सगळ्या सदस्यांच्या वतीने आम्ही करणार आहोत की आर्थिक बजेटमध्ये तरतूद करत असताना विधान परिषदेच्या सदस्यांच्या सुद्धा काही कामं की नाबार्ड किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या विकासाच्या असलेल्या रस्ते वगैरे ह्या संदर्भातून असतील त्यावेळेला आम्ही 100% म्हणत नाही, पण काही प्रमाणामध्ये या कामाला सुद्धा प्राधान्य देण्यासाठी आपण विचार करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. मग त्यामध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा आपण उल्लेख केला, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा तरतुदीचा उल्लेख केलेला आहे. शेवटी लोकप्रतिनिधी हा खालचा असो किंवा वरच्या सभागृहाचा असो त्याच्याकडे सुद्धा कामं मागण्याच्या संदर्भातून विकास करण्याच्या संदर्भातला निर्णय होत असताना तशा पद्धतीत प्राधान्य देणं हे मला वाटतं योग्य आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण तशा पद्धतीने निर्णय घ्यावा. आपण बऱ्याच तीर्थक्षेत्रातील मंदिराचा उल्लेख केला. खरं म्हटलं तर कोरोनाच्या कालावधीमध्ये तुम्ही घंटानाद करत होता, आम्ही आरोग्याच्या मंदिराचं काम करत होतो. आता तुमची जी मागणी आहे ती मागणी करत असताना दरेकर साहेब आपण 20-22 मिनिटं झालीत, अजून 35 सदस्य बोलायचे आणि वेळ आपल्याला वाटून दिलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना मागच्या सदस्यांवर नेहमीच अन्याय होतो. ते त्यामुळे काय राज्यमंत्र्यांनी खुलवलं तुम्हाला की यांची मागणी जास्त येते, जर आता विचार करा. तरी सभापती महोदय या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी निर्णय घेण्याच्या संदर्भामधला हे करावं. उपसा सिंचन योजनेच्या बाबतीत जलसंपदा खातं सांगलीला जुक्त माप देतं, इकडं देत नाही. अनेक प्रश्न उठले, त्याचं उत्तर ते देतील. परंतु दुष्काळ भाग हा सांगलीमध्ये आहे, पडळकर समोर आहेत, त्यांना विचारा. ते दुष्काळ भागाला पाणी साताऱ्यामधून जातं आणि फायदा तिथं आम्ही सांगलीला देतो. महागड्या जरी असल्या तरी तिथल्या लोकांना त्या गरजेच्या या आहेत उपसा सिंचन योजना आहेत आणि त्या दिल्यानंतर तो भाग सुपीक होऊ शकतो. मला आठवत आहे मी ज्यावेळेला मंत्री होतो तेव्हा आटपाडीला ह्यांच्याकडे आर आर पाटील साहेबांकडे कार्यक्रमाला गेलो होतो. आज स्वर्गवासी आर आर पाटील इथं नाही आहेत, पण 23 गावाची योजना करताना ते पाणी जेव्हा त्या रानामध्ये आलं माळ रानावर तेव्हा त्या व्यक्तीच्या असलेल्या चेहऱ्यावरचा आनंद आम्ही पाहिला. स्वतः त्या असलेल्या कॅनलमध्ये आबाने डुबकी घेतली. 20 वर्षाची प्रतीक्षा माझी आज संपली की ज्यावेळेला तो आनंदाने व्यक्ती बोलत होता. म्हणजे दुष्काळाची दाहकता काय होती ही ती करत असताना विदर्भ असेल, मराठवाडा असेल, सगळीकडं या नियोजनाच्या संदर्भातून 19,000 कोटी मला वाटतं दिलेले आहेत. त्यामुळे त्याचा बॅलन्सिंग करण्याचा प्रयत्न करावा. पण खरोखर ज्याची गरज आहे त्या भागाचा दुष्काळ कमी करण्यासाठी नियोजन करण्याच्या संदर्भातला निर्णय घेणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या सर्व करत असताना बैलगाडी शर्यतीची आता स्पर्धा होते. आता या बैलगाडी शर्यतीची कोणी परवानगी घेतली, काय घेतली याच्यावर मी जाणार नाही. पण बैलगाडी शर्यतीच्या संदर्भामध्ये मी सुनील केदारांचा मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करेन, राज्य सरकारचा उल्लेख करेन. प्रत्येकाने प्रयत्न केले, पण मनापासून सुनील केदारांनी ज्या पद्धतीने त्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये अगदी सरकारी वकिलांच्या संदर्भात त्या दालनामध्ये जाऊन सुद्धा चर्चा करून कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्लीला सुद्धा जाऊन
ही बैलगाडा शर्यत सुरू करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने केला, त्याबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन करणं सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि हे करत असताना सभापती महोदय, उत्पन्न वाढवण्याच्या संदर्भामधला आपण या ठिकाणी हे करत आहे. दरेकर साहेब, आपल्याला मी सांगेल की आपण सांगितलं की महसूल विभागाच्या संदर्भामधला परवानगी घेणं फार गरजेचं आहे. मग 25 कोटीच्या वरती नसत्या अडवल्या जातात वगैरे. आपल्याला कल्पना आहे की ज्या वेळेला अर्थ खात्याच्या संदर्भातली कमान ज्या व्यक्तीकडे आहे, तो ज्या वेळेला निर्णय घेतात त्यावेळेला त्या निर्णयामध्ये कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी तरतूद करत असताना कुठेही तडजोड नसते. निर्णय जागच्या जागी होतो. हे विरोधक सुद्धा या ठिकाणी दादांच्या असलेल्या निर्णयावर त्या ठिकाणी वक्तव्य करतात. आणि म्हणून माझी म्हणणं असं आहे की आपण या सर्व गोष्टीच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आता या सदर काम केलेलं आहे त्या कामाचा उल्लेख करत असताना मी एकच विनंती आता सभापती महोदय आपल्या मंत्र्यांना करणार आहे. मी पंचायत समिती कोरेगाव याच्या संदर्भातली मागणी केली होती. खरं म्हटलं तर इमारत आहे, परंतु 2-2, 3-3, 4-4 ठिकाणी त्या ठिकाणी त्या इमारतीचं भाड्याने घेतलेले आहे. जागा उपलब्ध झालेली आहे. तरी पंचायत समिती कोरेगाव या ठिकाणी निर्माण करण्याच्या संदर्भामधला मागणी केलेली असताना त्याच्यात अर्थसंकल्पामध्ये तरतूद झाली नाही. याच्याबद्दल आमची विनंती आहे की सार्वजनिक काम आहे, ते काम करत असताना महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते काम झालं हे दाखवण्याच्या संदर्भातली संधी आहे. म्हणून तशा पद्धतीचं हे काम मंजूर करण्याच्या संदर्भातला निर्णय घेण्यात यावा अशा प्रकारचा विनंती आपल्याला या संदर्भातून आपल्याला कळतो. महाराष्ट्राच्या असलेल्या अर्थसंकल्पामध्ये आपण महाराष्ट्र स्वाभिमानाने उभा करावा, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुरळीत चालावी. आणि मी आजही अभिमानाने सांगेल की महाराष्ट्रामध्ये एवढी ताकद आहे की देशाचा अर्थसहाय्य आणि देशाची अर्थव्यवस्था आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही स्वतःच्या ताकदीवर उभा करण्याचा प्रयत्न करत असताना, येणाऱ्या सर्व गोष्टीला समर्थपणे समोर जात असताना सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये हे सरकार कटिबद्ध राहील. येणाऱ्या संकटाला सुद्धा तेवढ्या तोडीने ताकदीने उत्तर देतील. आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या आणि सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करत असताना पूर्ण ताकदीने त्यासाठी लागणारा निधी हा उपलब्ध करण्याच्या संदर्भातला निश्चित प्रयत्न करेल. म्हणून सरकारने घेतलेल्या अर्थसंकल्पाचा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता मला सभागृहाला विनंती